भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारून विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जन धन माता पिता विठाला भक्त ऐसे दाना जे देही उदास गेले आशा पाश निवारुनिया विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जन धन माता पिता निर्वाणी गोविंद आसे मागे पुढे काहीच साकोडे पडो निधी तुका म्हणे सत्य कर्म वावेसाय घातलिया भय नरका जाणी विठाला 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 महायोग पीठे तटे भीमरात्यां वरं पुंडलिकाय दातुं समागत्य तिष्ठं मानन्दकन्दं वरभङ्गलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग करू प्रथम नमन पाण्डुरङ्ग करू प्रथम नमन पाण्डुरङ्ग करू प्रथम
दुसरे चरण संताची 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 दुसरे चरण संताची 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 त्यांच्या कृपदाने दुखेचा विस्तारो त्यांच्या कृपदाने दुखेचा विस्तारो दुसरे चरण संताची 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 दुसरे चरण संताची 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 त्यांच्या कृपादाने दुखेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने दुखेचा विस्तारो पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंग करू प्रथम कलावज्ञ जीवोद धराथावदारं कलांगांग तेजोदि कामोदि कलानीश बाधापनोदार दक्षं समाधिस्थ मूर्ति भजे ज्ञान ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो ओम नमो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. प्रसूत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगतवंदनी जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला भक्ताची ओळख करून देतात आणि भक्ताचे लक्षण सांगतात. विठाला अल्पसा परिहार तो म्हणजे असा की दरवर्षी चालत आलेला असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व भागवत कथा व दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा सर्व गावकऱ्याच्या वतीने सर्व सप्ताह कमिटीच्या वतीने सरपंच उपसरपंच यांच्या वतीने व ज्यांचा माझ्याशी कॉन्टॅक्ट झाला म्हणजे माझ्या गुरुशी तसे माझे चुलते अशोक सटले यांचा व सर्व गावकऱ्याच्या वतीने मला एक कीर्तनरूपी सेवा माझ्या पामराच्या पदरात टाकली. मी सर्वांचे धन्यवाद मानतो व माझ्या कीर्तनरूपी सेवेला मी पूर्णविराम देतो का सुरू करू काय करू सुरू करतो. विठाला इकडे लक्ष द्या.
भक्त यश जाना जे देही उदास गेले अशा पाश निवारोनिया विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता. प्रसूत प्राप्त प्रसंग. वास्तविक पहा, आपण जर विचार केला तर समाजामध्ये 3 प्रकारची माणसं पाहायला मिळतात. काही सत्यगुणी, काही रजगुणी, तर काही तमगुणी. महाराज म्हणतात प्रकारचे 3 तुका म्हणे केले जन. पण तुळशीदासजी महाराज म्हणताना विचार केला तर समाजामध्ये 9 प्रकारची माणसं पाहायला मिळतात. ती कशी ऐका. मासी, काक, बक, उलूक, दारूक ऐसे सब लोग विचार के शुक्र, मयूर, हंस अशी 9 प्रकारची माणसं समाजामध्ये पाहायला मिळतात. काही पोपटाच्या जातीची. पोपट म्हटलं की तुम्ही त्याला जेवढं शिकवाल तेवढंच बोलणार ही पोपटाची जात. पडविले तैसे पडो जाणे पुषा, यालाच म्हणायचं पोपट. कसं तर पटवून देऊ का तुम्हाला? तर ऐका. एका ग्राहकाने एक पोपट बाजारात विकण्याकरिता आणला होता व त्या पोपटाला एवढं शिकवलं होतं की यात काय संशय. एवढं शिकवलं होतं यात काय संशय. व ह्या ग्राहकाने पोपट बाजारात विकण्याकरिता आणला व पोपटाला ग्राहक लागला. व ग्राहक म्हणाला पोपट विकायचा का? अहो मालकाच्या अगोदर काय बघताव, पोपटच म्हणतो यात काय संशय. ग्राहकाला वाटले अरे काय विद्वान पोपट आहे. म्हटल्याबरोबर काय आहे पोपटाची किंमत? अहो मालक म्हणला 10,000 रुपये. तेवढ्यात पोपटच काय म्हणतो यात काय संशय. डिंग चांगडीच्या हा यात काय संशय म्हणतो. ग्राहकाला वाटतं अरे विद्वान पोपट आहे. म्हटल्याबरोबर तो 10,000 रुपये काढतो. अहो अशा काय 100च्या नोटा काढतो का? 500च्या काढतो मोजून आणि देतो. पोपट विकत घेतो आणि घरी आणतो. आणि घरी आणल्याबरोबर जाहिरात करतो की आमच्याकडे एक विद्वान पोपट आहे. मग त्याला कोणी कोणताही प्रश्न विचारा, मग अचूक उत्तर द्या. प्रश्न करण्याची गरज जमणार. अहो काय बघता प्रश्न करते, अनेक प्रश्न करतात. प्रश्न कसे करतात? मला नोकरी लागेल का? तेवढ्यात पोपटच म्हणतो यात काय संशय. अहो एक जण तर येतो कुणासारखा असं ज्याचं लग्न जमलं नाही का ती येतो काय म्हणतो मला बायको मिळेल का? यात काय संशय. असाच एका विद्वानाने विचार केला. अरे 2-4 दिवस झाले आपण या पोपटाचं निरीक्षण केलं. कोणताही प्रश्न विचारला तर त्या पोपटा प्रश्नाचं उत्तर एकच देतोय. मात्र काय म्हणतो एकच उत्तर यात काय संशय. मग तो मालकाजवळ जातो पोपटाच्या आणि म्हणतो अहो किती दिवस झालं मी या पोपटाचं निरीक्षण केलं. 2-3 दिवस झाले मी या पोपटाचे निरीक्षण केलं. तर कोणताही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर मात्र तो पोपट एकच देतो यात काय संशय. मला वाटतंय या पोपट्याला याच्याशिवाय दुसरं काही येत नसावं. अहो तेवढे त्या पोपटाने शांत बसाव का? लगेच पोपट म्हणतोय यात काय संशय. यात काय संशय. तसं तुकोबा राय म्हणतात जसं शिकवलंय तेवढंच बोलणार. आही तुम्हाला पटलं का दृष्टांत? नाही पटलं तर सासू सुनाचं ऐका. आता सासू सुनाचा सांगतो कारण की तुम्हाला आता नवीन चव लागली. जसं भाजीला आता नवीन मसाले निघालेत तसं तुम्हाला मसाल्याची चव लागली. आता ऐका नवीन दृष्टांत. असंच एका पोरीचं लग्न झालं होतं. असंच एका नवीन पोरीचं लग्न झालं होतं आणि ती गेली सासरवाडीला. व सासरवाडीला जायच्या आधी तिच्या आईने सांगितलं होतं हा बा तुला ना सासूबाई तिथं गेलं की काम लावणार. आता नवीन सून म्हणल्यावर काम तर लावतीस किंवा ती कसली सासू असणार किती माया करणारी असणार पण करावंच लागतं का नाही तिथं सासरवाडीला गेल्यावर. होय काय माया बोल ना इकडे करावं लागतं का नाही. हां तसं गेली ही. मग तिथं गेल्यावर हिला काम लावलं. मग हिच्या आईनं काय सांगितलं होतं हिला तिथं तुला सासूबाईनं काय पण काम लावलं तर सासूबाईला काय म्हणायचं
सासूबाई तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर, अगदी बरोबर. मग असे जी जाती, मग हिचं लग्न झालेलं. मग गेली की मग सासूबाईनं हिला चहा करायला लावती. व ही जाती स्वयंपाक खोलीमध्ये व चहा करून आणते आणि सासूबाईला देते. आणि सासूबाई म्हणते, अगं सुनबाई इकडे ये. जवळ घेते सुनबाईला आणि म्हणते, अगं या ह्या चहामध्ये ना पत्ती जरा जास्तच झाली. आता सासूबाई म्हणजे काय, 2-3 दिवस जरा चांगलं लाडच करते. हा नवीन सुनेचा करते का नाही, करते का नाही? बोला की माय, इकडे बोला. इकडे मी करला आलंय का, मी भाषा करला आलंय का? हा इकडे लक्ष द्या. मग तिथं काम लावते. मग ही म्हणते सासूबाई, सुनबाई या चहामध्ये ना जरा साखर जास्त झाली. मग असं नाही, असं कर. तेवढ्या सुनबाई म्हणते, सासूबाई तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर. मग असं 2-3 दिवसानं ही भाजी करून आणते. व हिच्याकडून भाजीमध्ये मीठ जरा जास्तच होतं. आणि सासूबाई म्हणते, अगं सुनबाई तुला त्या दिवशी म्हणले होते ना मी, चहामध्ये जरा पत्ती जास्तच झाले आणि आज ग भाजीमध्ये मीठ तुझ्याकडून जास्त झाले. असं नाही, असं कर. तेवढ्या सुनबाई म्हणते, सासूबाई तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर. मग असेच 5-6 महिने होतात. आणि त्या सासूबाईला काय म्हणतो, दुखायला लागतं की हो. अशी बाजार पडून असते, तिचं खाणं पिणं बाकीचं समजा तिचं तिथंच करावं लागते, बाजावरच बसून. काय म्हणतो, समजा बाजावरच बसून करावं लागते. मग एके दिवशी अशी सुनबाईला हाक मारती सासूबाई, अगं इकडे ये सुनबाई. सुनबाईला जवळ घेते आणि म्हणते, हो ग मी 5-6 महिने झाले एका बाजेवरच बसून आहे. माझं काय बरं वाईट झालं तर आज नाही मी उद्या मरणार आहे. तेवढ्यात हिनं शांत बसाव का? अहो बायाचं थोबड का शांत असतं का? इथलं नाही तिथलं, तिथलं नाही तिथलं. तेवढ्यात लगे ही म्हणती, सासूबाई तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. विठाला 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 विठाला. म्हणून तुकोबाराय म्हणतात की बाबा जसं जेवढं शिकवलंय तेवढंच बोलणार ही पोपटाची जात. तसे काय माणसं मोराच्या जातीचे असतात. जशी मेघाची कळी वावली की जसा मोर नसतो तसा दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणारी ही मोराची जात. काही बगड्याच्या जातीचे असतात. अहो बगडा काय करतो, तलावामध्ये उभा राहतो आणि काय वाटतं माशाला, अरे आपल्याला बगडा हा राखत बसलेला आहे म्हणून मासा त्याच्या जवळ जातो, पण बगडा लगेच त्याचा घोट घेतो. तसे काही लोक साधूपणाचा आव आणतात परंतु साधूचं वरवर सोंग करतात. कसं, अंगाला उनिया राख डोळे झाकुनिया करती पाप. तसे काही कावळ्याच्या जातीची. अहो कावळा म्हटलं की काय, जिथं जक्कम तिथं चोच मारतो. 2 भावाचं चांगलं चाललं की तिसरं येणारच. अहो कसं सांगू का, आता नवीन 2 जोडपीचं लग्न झालं आणि भावाभावाचं लग्न झालं आणि त्यांना सुना असतात. आता दोन्ही सुना म्हणले की मध्ये कोणतरी पेटून द्यायला असतीच का नाही, असतीच का नाही, तसं ते पेटू देतात. मग त्याला म्हणतात कवळ्याची जात. तर तसे काही घुबड्याच्या जातीचे लोक असतात. घुबड म्हटलं की जसे काही लोक घुबड्याला आणि देवाला काही लोक मानतच नाहीत, तसं काही जे दिसतं ते सत्य असं म्हटलं तर तारे मला विद्वत्व दिसत नाही, पण विद्वत्व प्रभाव केला की भगवान परमात्मा सुद्धा दिसतो. कसं तर अज्ञान प्रगट करायला तयार होतं. आणि जर अज्ञान जर प्रगट केलं नाही तर फजिती झाल्याशिवाय राहत नाही. याच्याबद्दल एक दृष्टांत सांगतो, थोडं भजन करा. विठाला अज्ञान प्रगट करायचा दृष्टांत म्हणजे कसं, ऐका आता इकडं लक्ष असू द्या. अहो जावाई जावाई हा शब्द आला की कुणाच्या उकळा फुटत्यात ओ गालावर, कुणाच्या फुटत्यात, सासूच्या. बरोबर, कशा बोलल्यावर मावशी, 1 नंबर, सासूच्या उकळ्या फुटत्यात. असं बोलत जावा. तुम्ही जर बोललं नाव ना त्या भाजीला तरी येत नाही, त्या भाजीमध्ये काही धड नीट लागत पण नाही. मीठ टाका, किती चव टाकायची टाका, पण ती चांगली लागत नाही. त्याच्याने बोललं जायचं, बोलायचं लगे फटफट बोलायचं आपल्यापासून.
जावय म्हटलं की असा गाळाला उकळ्या फुटत्यात कोणाच्या सासूच्या. आता जावय हा शब्द आलायच. 2 मिनिट आपलं इकडलं आज्ञान प्रगट करायचं दृष्टांत जरा बाजूलाच राहू द्या. जावय हा शब्द जरा तुम्हाला सांगतोच. असं काय झालं, आता मी एका गावाला गेलतो आणि तिथे एक मला भेटला आणि ते सांगू लागला, अहो महाराज काय. म्हणलो काय. अहो म्हणला मी माझ्या सासरवाडीला गेलतो. मग म्हणलो काय झालं. म्हणला काय वा सासरवाडीला गेलो तिथं मला सासूबाईनं बासुंदी केली. म्हणलो कशी केली. मग ती सांगायला, अहो जावय बापू जावय म्हणून सासरवाडीला गेलो आणि माझं लग्न पहिलंच झालेलं होतं आणि दिवाळीला मला सासूबाईनं बोलिलं होतं. आणि जावय हा गेला ना सासरवाडीला. सासरवाडीला म्हणल्याबरोबर सासूबाई काय म्हटली, जावय बापू आले वा आपले. आता जावय बापू आले. आता जावय बापूला आपल्याला बासुंदी खायला केली. जावय बापूला आता जावईला वा बासुंदीच आपण खायला द्यायची. मग जावय बापूला मग बासुंदी म्हटल्याबरोबर मग ही पाट्य 6 वाजता उठली आणि बासुंदी करायला लागली. दूध आणलं असं बाहेरून खमखमीत बासुंदी करायली. अहो काय म्हणता तिच्यामध्ये ते काय टाकतात बासुंदीमध्ये चव येण्यापाहिजे. काय टाकतात इलायची पुन्हा बडशेप ती टाकली त्याच्यामध्ये. काय मग जावय बापूला अशी बासुंदी घड बासुंदी केली. आणि त्या सासूबाईला काय झालं माहिती का, सांगू का. तिला झालं शिकरण. म्हणजे कळलं का शिकरण. आमच्या इकडे त्याला बालाजीचा बेत म्हणतात. बालाजीचा बेत श्रीखंड बालाजीचा बेत म्हणतात. मग तिला झालेली होती सर्दी आणि हिला वाटलं आता बासुंदी चांगलीच झाली या म्हणून ही बासुंदी चव घेण्यासाठी गेली ना आणि बघायला गेली काय हिचीच बासुंदी मध्ये पडली आणि मिक्स झाली. हिचीच बासुंदी मध्ये पडली आणि मिक्स झाली. अहो ती मिक्स होताना कोणी बघितली. नेमका दरवाजा कडेला जावई झोपलेला होता. हो जावई त्यानं बघितली. आता नाईलाच होता त्याचा. पाटे जेवायला वाढलं. जेवायला वाढल्याबरोबर सगळे मग जेवायला बसली व समद्याला बासुंदी वाढली. जावई बापूलाच बासुंदी वाढायची राहिली. तेवढ्या सासूबाई म्हणते, अहो जावई बापू तुम्हाला एवढ्या लाडाने प्रेमाने मी जेवायला बोलले आणि मी बासुंदी खायला बोलले. मग जावायला बासुंदी खायला बोलले म्हटल्याबरोबर जावई तेवढ्यात काय म्हणतो, अहो सासूबाई आपल्याला काय पण वाढा बाबा पर आपल्याला बासुंदी ना ग बाबा बासुंदी ना ग. अहो त्यानं काय बघितलं होतं सासरवाडीची काय पडली होती बालाजीचा बेत असा श्रीखंड बेत पडला होता त्याच्यामध्ये आणि बघितला. आणि मग काय सासूबाई विनंती करते, अहो जावई बापू एक तरी चमचा खावा एक तरी चमचा खावा. मग जावई म्हणतो बरं खातो. त्याला काय माहिती आता जावई सासूमाईमध्ये गेली आणि मेन पातील्यापाशी गेली. पातील्यापाशी गेल्याबरोबर ती अशी म्हणली, माझ्या जावायला मी किती दिवसांनी बासुंदी केली आणि किती भारी घट झाली. आणि ती चमच्याने उचलती आणि नेमकी ती बालाजीचा श्रीखंडाचा बेतच येतो चमच्याने नेमका बेत येतो. आणि तेवढ्यात म्हणती माझ्या जावायला मी किती प्रेमाने बासुंदी केली या बासुंदी साधी तुटायना सुद्धा गेली. अशी उचलून बघते तुटायना सुद्धा गेली माहिती हो. आणि जाती जावयाजवळ नेत आणि काय म्हणतं जावं धरा तुम्हाला बेत काय बासुंदीचा बेत. त्याचा नाईलाज आहे. नाईलाज जातं खाऊन टाकतो. विठाला 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 हे झालं सासूबाईचं जावयावरलं प्रेम. हाय का नाही तर कोण एखादी सासूबाई जावया प्रेम करणारी हाय का नाही. बरं नसू द्या जाऊ द्या आपल्या गावात सपाजून जात. आता अज्ञान प्रगट करायचं म्हणजे कसं तर ऐका. एक जावई बापू सासरवाडीला जातो व जावई बापू सासरवाडीला म्हटल्याबरोबर त्याचा थोडा ठाट असतो का. जावई म्हणजे सासूबाईचा देवच असतो. आताच ऐकलं आपण. तसा जावई सासरवाडीला जातो व सासरवाडीला गेल्याबरोबर मच्छरदाणी 10-5 लोकांच्या तानातानी सुरू होते. पहिल्या काळातली मत आहे अशी की म्हणतात नाकातील मोठी ठेवी घाण आणि राखी जावयाचा मान. काय पहिल्या काळात म्हणायची. काय पहिल्या काळात उकाणे असायचे. काय पहिल्या काळातले ही असायचे नावं. आताचे बघायला तर मेथी आणि प्रीती माझ्या आताची असली नावं. काय पहिला उकाणा असायचा
आता घेऊच का उकाना? आलोयच माझ्या गावाला, तर उकाना घेतल्याशिवाय कसा जाऊ मी? जिथं जाय ना तिथं मी उकाना घेतो, माझ्या गावात का घेणार नाही? तर ऐका उकाना, लक्ष देऊन ऐका. आधी केली काशी, मग केलं पैठण, पैठणच्या माथ्यावर पंढरपूरला जायची आवड, पंढरपूरचा विठुरुक्माई जोड याची पाहूया हवा. पुढे आला काय कडे महाराजचा मठ, काय कडे महाराजचा मठाला घालतो मी. पुढे आला वाकडीचा वडा, वाकडीच्या वड्याला सोन्याची हलकी. पुढे आली मुक्ताबाईची पालखी, मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा तुर्रा. पुढे आला गोपापुर्रा, गोपापुरा जनाबाईचा खेळ. आता झाली आळंदीला जायची वेळ, आळंदीत थोर साधू संत, थोर साधू करतो मी सेवा. पत्नी म्हणते माहूरला जावा, माहूरची साडी, आवडा नांगणाची पवडी. घाय परळीला येणं केलं, परळीचा देव शिवरात्रीला बघा. पत्नी म्हणते काशीला जावा, आधी केले 4 धाम, पुन्हा केली काशी. नंद त्र्यंबकापाशी जाऊ, एक मुक्काम राव. हवा ललिताची पाऊस, शिर्डी साईबाबाला जाऊ. शिर्डी साईबाबाचा धनुष्यबाण. मुंबईमध्ये मांबादेवी छान, आणि मुंबईमध्ये भरली मंत्र्याची सभा. अहो तडोईकर गावकऱ्याच्या मागे पंढरपूरचा विठ्ठल उभा. विठाला 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 विठाला. मग जावई बापू सासरवाडीला जातो. सासरवाडीला म्हटल्याबरोबर आश्चर्यदानी मच्छरदानी 10-5 लोकांच्या तानातानी सुरू होते. मग सासूबाईनं संध्याकाळचं जेवण वगैरे तयार केलं व संध्याकाळची 8 वाजली. हो या जावई बापूला हाक मारली. अहो यांना पहिल्यांदा सांगाव का नाही मला रात आंधळ आहे म्हणून? यांना अज्ञान प्रकट करायला. व स्वयंपाक झाला व सासूबाईनं हाक मारली, चला बाबा बापू जेवायला म्हटल्यावर बरोबर जावई आला व सगळे लोक ताटाकडे टोन करून बसले व हा एकटाच भीतीकडे टोन करून बसतो. आणि तेवढ्याच सासूबाई म्हणते, अहो जावई बापू ती भीत आहे. तेवढ्यात हा म्हणतो, अहो सासूबाई तुमची भीत किती चोपडी आहे ते बघत होतो. हे ना आधी अज्ञान प्रगट करायला नाही. अज्ञान आहे का? अज्ञान प्रगट करायला नाही. मग लगेच जेवणाचा बेत वगैरे जावई बापूला वाटतो. वाटताना काय होतं, दुधाची वाटी ना ताटाच्या बाहेर वाटतं. ताटाच्या बाहेर वाटल्याबरोबर समजा जेवण वगैरे, मग मांजर येते आणि दूध पिऊन जाते. आणि तेवढ्यात पिऊन जाताना कोण बघतंय? सासूबाई बघती. आणि सासूबाई म्हणते, अहो जावई बापू मांजर दूध पिऊन चालली. तेवढ्यात जावई म्हणतो, अहो सासूबाई तुमचं लाडाचं मांजर आहे, कसं मारू? म्हणून मारलं नाही. तेवढ्यात सासूबाई म्हणते, आपलं मांजर नाही ते शेजाऱ्याचं मांजर आहे. तेवढ्यात जावई बापू म्हणतो, एवढ्या हिला एवढ्याच म्हणतो, आता बघतोच, हिला आलं की मारतोच. असा मनामध्ये विचार चालू होता. व ताटातली चपाती संपली जावायच्या. कुणाच्या? जावायच्या. सासूबाई चपाती वाढीत आली. कुणाजवळ आली? जावयाजवळ आली. जावई बापूला वाटलं, अरे आता मांजरच आली काय की? शेजाऱ्याची मांजर म्हटल्या बरं आपल्या घरची थोडीच आहे, पुन्हा शेजाऱ्याची मांजर आहे. त्याच्या लक्षात आलं. व जावय सासूबाई अशी जावायला चपाती ठेवायला, आणि जावई बापू सासूबाईच्या कानाखाली कण 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 असं वाजलं बघा. हे तर इथंच वाजवलेत. लग्न व्हायचे आधी. लग्न झालं किती वाजते सासूबाईला काय माहिती. असं वाजलं बरोबर सासूबाईला वाटलं, अरे आपल्याच्याने काहीतरी चुकलंय. सासूबाई गप बसल्या व तशाच मध्ये गेल्या. व रात्रीचे 2 वाजले व 2 वाजले व या जावई बापूला होतं रात आंध. यानं पहिल्यांदा पण सांगितलं नाही की सासूबाईला मला रात आंध आहे म्हणून. ह्याला लागली लघवी, आणि लघवी लागल्याबरोबर हा तसाच निघाला आणि पायऱ्याजवळ आला. उतरत गेला. पहिल्या काळात कसं असायचं, असा वाडा असायचा, वाड्याला अशा पायऱ्या असायच्या. इकडल्या ना इकडल्या बाजूला काय असायचे? ढोरं असायचे का नाही पहिल्या काळात? आता तर ढोरं नाही. आता तसंच मग जावई बापू चापचीत पायऱ्यावर आला. पायऱ्या उतरतात, तिथं उतरतो आणि तिथंच बांधलेलं असतं म्हशीचं रेड तूप, म्हणजे म्हशीचा हाल्या तिथंच बांधलेला असतो. करून येईपर्यंत त्या म्हशीच्या रेडखाली त्या भेटाचे 2 तुकडे केलेले असतात. आता कसं जायचं? आता तर झाली पंचायत. तसाच तो पायऱ्यावर चढतो व चापचीत निघतो. आणि पुरुषांच्या खोलीत घुसा जातो, महिलाच्या खोलीत घुसतो. आणि त्यातली का सासूबाई दरवाजाच्या कडेला झोपलेल्या असतात. अहो दरवाजा उघडला, सासूबाई जावं पुन्हा सासूबाईच्या अंगावर पहिला पाऊल टाकला.
सासूबाई अशा ओरडल्या की चोर चोर म्हणून. असा त्या जाऊपुला चोप दिला म्हणताना असा कधीच जन्मामध्ये चोप दिला नव्हता. म्हणून मी नेहमी सांगत असतो की आधी अज्ञान प्रगट करायचं होतं. आणि जर अज्ञान जर प्रगट केलं नाही तर फजिती झाल्याशिवाय राहत नाही. विठाला 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 अज्ञान जर प्रगट केलं नाही ना तर फजिती झाल्याशिवाय राहत नाही. तसे काही लोक हंसाच्या जातीचे असतात. हंस म्हटलं की सार वेगळं व आसार वेगळं. आसार म्हणजे संसार व सार म्हणजे भगवन. कसं तर फलकट तो संसार फलकट तो संसार येथे सार भगवत येथे सार भगवत येथे सार भगवत. फलकट तो संसार येथे सार भगवत येथे सार भगवत येथे सार भगवत. फलकट तो संसार येथे सार भगवत येथे सार भगवत. फलकट तो संसार येथे सार भगवत येथे सार भगवत. फलकट तो संसार ते सार भगवंत. तसे काही लोक माशीच्या जातीचं असतं. माशी म्हटलं की आपणही खात नाही व दुसऱ्यानं खाल्लं तर त्यालाही पचू देत नाही. तसे काही लोक सत्यकर्म करत नाहीत पण सत्यकर्म करणाऱ्याला विरुद्ध करतात. मग अशा माणसाकडे तुकोबारायचं लक्ष गेले आणि म्हणाले बाबा रे बाबा सत्यकर्म करा म्हटले नाही. मग निदान सत्यकर्म करणाऱ्याला विरुद्ध तरी करू नका. आणि विरुद्ध गेलात तर घातलिया भय नरक घातलिया भय नरका जाणे घातलिया भय नरका जाणे घातलिया भय नरका जाणे. तुका म्हणे सत्य कर्म भावे साय 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 तुका म्हणे कर्म भावे साय तुका म्हणे सत्य कर्म भावे साय तुका म्हणे सत्य कर्म भावे साय तुका म्हणे घातलिया भय नरका जाणे घातलिया भय नरका जाणे घातलिया भय नरका जाणे घातलिया भय नरका जाणे. विषय तो त्याचा झाला नारायण विषय तो त्याचा झाला नारायण विषय तो त्याचा झाला नारायण विषय तो त्याचा झाला नारायण. घातलिया भय
घातली अभय नरक जाणे हे घातली अभय नरक जाणे तुका म्हणे सत्य कर्म भावे साय घातले अभय नरक घातली अभय नरका जाणे तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साय घातली अभय नरका जाणे. अहो काय म्हणता अधोगतीला पण जावं लागलं. प्रत्येक मनुष्यानं काही ना काही केलं तर दररोज एकच विचार करावा की झोपताना अरे देवा येताना काय घेऊन आलो व जाताना काय घेऊन जाणार आहे. सर्वत्र वैभव विश्वराचे अनुमात्र नाही जीवाची उघडीची येणे अरे उघडीची जाणे. ओ शेवटचा विचार करा. पैसा बँकेत राहणार आहे गाय गोट्यात राहणार आहे मित्र शमशानापर्यंत येणार आहे आणि आपल्यासोबत काय येणार आहे फक्त सत्यकर्म. म्हणून तर म्हणतात ना आराम के है सब संग जब वक्त पड़ा तब कोई नहीं मतलब है लोग सब दुनिया में किसी का कोई नहीं जब टिकट मिला जाने का देश था शमशानों में वहाँ जलाने वाले लाखों है लेकिन जलने वाला कोई नाही. अहो इथं पेटवण्याची गर्दी आहे पण पेटवावं लागतं एकट्याला. म्हणून पैसा बँकेत राहणार आहे गाय गोट्यात राहणार आहे पत्नी दारासमोर थांबणार आहे आणि मित्र शमशानापर्यंत येणार आणि आपल्यासोबत काय येणार आहे सत्यकर्म फक्त सत्यकर्म येणार आहे. म्हणून तर महाराज म्हणतात ना तुका म्हणे सत्य कर्म भावे साय घातली अभय नरका जाणे. एक जण असाच उठला आणि म्हणाला महाराज आम्हाला कळलं आम्ही आजपासून सत्यकर्म करणाऱ्याला विरुद्ध करणार नाही उलट सत्यकर्म करणाऱ्याला सहकार्य करू. मग सत्यकर्म कोण करतात मग सत्यकर्म भक्त कळतात. मग ते भक्त ओळखायचे कसे तेच अभंगाच्या प्रथम भक्त आईचे दान जे देही उदास भक्त आईचे दान 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 जे देही उदास भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोनिया विषय तो त्यांचा झाला नारायण
नावडे जन धन माता भक्त ऐसे जाना जे जे देहुदास. महाराज ही तर व्याख्या बरोबर आहे, पर जर एकदा घेतली आणि जर चढली तर 3 तास सुधीवर माणूस येत नाही. अहो तिकडला 3 तास येत नाही, पर बीड जिल्ह्यातला 1-2 दिवस पण सुधीवर येत नाही. बरोबर आहे का नाही? हां, आपला बीड जिल्हा म्हणजे आता ओळखून घ्या, सुधीवर येत नाही. तसं एक जण म्हणाला, महाराज 1-2 दिवस जर सुधीवर येत नाही, मग तुम्ही कसं म्हणाला भक्त ऐसे जाना जे देही उदास, त्याच्या पाया पडायचं का? त्याला पण महाराज म्हणायचं का? मग महाराज म्हणतात तसं नाही र. मग कसं भक्त ऐसे जाना जे देही उदास. बरं महाराज तुम्ही म्हणता ना भक्त ऐसे जाना जे देही उदास, बरं भक्त देवावर उदास असतात, याचं कारण काय? कारण की त्यांना कळून चुकलं आहे की देह नाशिवंत आहे, म्हणून ते देहावर उदास असतात. कसं? नाशिवंत देह जाणार सकळ हे नाशिवंत देह जाणार सकळ. हे नाशिवंत देह जाणार सकळ. जाणार सकळ. तसंच एकदा कबीर महाराज रस्त्यावरून जात असताना कुत्र्याने पायाला लचका धरलेला. कुत्र धरतय, सोडतय, रक्त बंबाळ पाय झाला, पण महाराज कुत्र्याला हाड देखील म्हणत नाहीत. हे रस्त्यावरच्या मुलाने बघितले आणि म्हणाले, अरे कोण महाराज आहे, साधा कुत्र्याला हाड देखील म्हणत नाही. मग ते साधू म्हणजे कबीर महाराज जवळ आले मुलाच्या, आणि तेव्हा मुलाने विचारलं, ओ महाराज आपके पैर को कुत्ता काट रहा है. अहो तेव्हा कबीर महाराजने काय उत्तर दिलं, किती छान उत्तर दिलं तर ऐका. कबीर महाराज म्हणले, मुझे क्या लेना देना, ओ चमडी जाने और वो कुत्ता जाने. यालाच म्हणायचं भक्त. भक्त देवावर उदास असून चालतात का? तर रामायणामध्ये 1-7 सांगितले आहेत. कसे तर ऐका. भ्रांती माझे सत्यपास, अहम द्वारा पुत्र पास, सौजन्य द्रव्य पास. अहम मीपणा नाही, दारा पत्नी बदल आसक्ती नाही. अहो तुकोबरायची पत्नी मिळली तर तुकोबरा देवापाशी जाऊन आभार मानतात. अहो ती काय करायची तुकोबरायसाठी, काय करायची आवली साहेब तुकोबरायसाठी. अहो तुकोबराय जर एका दिवस भंडारा डोंगरावर गेले तर तिथं जायच्या, पाय जायच्या, आनवनाच्या जायच्या, पायामध्ये चप्पल सुद्धा नसायची. अहो ते पहिला काळ होता, पायामध्ये चप्पल सुद्धा नसायची. तसेच तुकोबरायाकडे जायच्या, एका हातामध्ये कॅटली घ्यायच्या, कॅटलीमध्ये भाजी आणि डोक्यावर भाकरी घ्यायच्या, आणि तसंच तुकोबरायाकडे जायच्या. पण एवढी तुकोबरायावर त्यांची निष्ठा होती की तुकोबराय जेवले बिगर जेवत नव्हत्या. पण आताच्या प्रतिव्रता आहेत का? प्रतिव्रता म्हटलं तरी हरकत नाही. आताच्या नवरा येवो का नाही येवो,
नवऱ्याचा काय आता पत्ता नाही. आपल्याला काय करायचे नवऱ्यानं, आपला पोटोबा आणि पुन्हा इठोबा पुन्हा झोपोबा. नवरा आला का नाही आला, त्याला आलं की म्हणायचं तेव्हा तिथं डुरडी खाय कुत्र्या म्हणतात का नाही असे जिकडे बाया. मी अनुभव आहे, ही माझा अनुभव. आता मी दररोज गावं फिरतोय ना, हे मला अनुभव आहे. आता सांगूच का तर सांगतो. असंच एक नवीन जोडपं होतं व त्याचं लग्न झालेलं होतं. हो लग्न झालेलं होतं. मग आता आपल्या खाल्ल्या गावामध्ये कसा पार आहे, तसाच एका कट्टेवर समजे मित्र बसले. मित्र बसल्याबरोबर मग कुणाच्या गप्पा निघायला, कोण सांगायचं अरे माझी बायको अशी, कोण म्हणायचं अरे माझी बायको अशी. ह्यांना गप्प बसावं का, हा लगे म्हणाला अरे बायको आपल्यासारखी असावी, मला कधीच सोडून जेवत नाही, माझी वाटच बघत थांबते, काहीसुद्धा घेत नाही, पाणीसुद्धा घेत नाही. तेवढ्यात एक जण म्हणाला अरे बायकाची जात ती बायकाची जात र, मला अनुभव आलाय र, मला अनुभव आलाय, बायकाची जात ती बायकाची जात. करू आलाय का मी भास्या, करू आलाय लातूर कडला, हो लातूर कडला भास्या करू आलाय. हां धाराशिवून लातूर आता मिक्स झालंय ना ते जरा लई त्याच्याने. तसंच मग तू मग ते म्हणते एक दिवस बघूच. तसंच मग एक दिवस बघू म्हणतो. मग हा घरी जातो, वा न बायकोला म्हणतो आज मी ऑफिसला चाललो. मग ऑफिसला जायचं म्हणून हे नाटक करतोय व घराच्या मारोदा जाऊन बसतो. व हिला वाटतं आता आपला पती ड्युटीला गेला. व हिला खाण्याची लहर होती, व हिला खाण्याची लहर होती. तेवढ्या दारावरती आवाज येतो, पेढे घ्या पेढे, कुंतलगिरीचे पेढे 100 रुपये किलो. हिला राहतच नाही ना, लगेच पेढेवाल्याला हाक मारते आणि 1 किलो पेढे घेते. 1 किलो घ्यायच्या ऐवजी 2 किलो घेते. तिला चव भारी लागते ना. आता बायाला चव कळतात का नाही बाया, कशी झाली भाजी कशी नाही लगे नसता नाव ठेवलं आहेतच कुठे ना कुठं आहेतच ह्या बाया. चांगल्याला वांगले वांगलेला चांगलं असं करणार बाया ते. तसंच मग तिनं 2 किलो पेढे घेतली आणि हा वरी समजा पाहत होता ना. ते अशीच उन्हाची दिवस सुरू होती, उन्हाचा कडकडाट होता. आणि हिनं समजा वरून बघू लागला. मग हिनं लगे मग पेढी घेतली 200 रुपयाची व पेढी ही खाऊन टाकली. मग लगेच दारावरती आवाज आला, ऊस घ्या ऊस, 5 रुपयाला 5 ऊस, बीड जिल्ह्याचा ऊस 5 रुपयाला 5 ऊस, रुपयाचे 1 ऊस. म्हटल्याबरोबर हिरा राहवच नाही, लगेच पेढेवाल्याला हाक मारली व पेढेवाल्याकडून 5 पेढे ही ऊस घेतली. ऊस घेतल्याबरोबर ऊस तर ही कस्त करून म्हणजे खाऊन टाकली. हा वरून समजा पाहतच होता, उन्हाचा दिवसभर तापलेला होता. व हिला वाटलं आता आपला पती येते. मग हिनं लगेच चौकशी सुरू केली आणि हाला आल्याबरोबर आता हे उन्हाचा तापलेला होता आणि ह्याला राग काय, हा आपलेली म्हणलेली कधीच मी तुम्हाला सोडून जेवत नाही. आणि ह्यानं तर समजा वरी बसून माळा समजा हिचा कार्यक्रम पाहिलेला होता. 2 किलो पेढे खाल्ले, 5 ऊस खाल्ले आणि हे दिवसभर तापलेला होता. काय बघता मस्त काय जाग पाहायला गेली ना. आल्याबरोबर कोट काढला आणि फेकून दिला. 1 बूट एका कोपड्यात तर 1 बूट एका कोपड्यात. हा चिडलेला. अहो बाया कधी शांत बसत नाही, काय ना काय बाहेर कुटाणा झालेला असला ना माणसाचा. बाया घरी आता तुम्ही जर घरी गेला तर बाया कधी शांत बसतात का, लगेच चिचतात काय झालं. तसं छिनं विचारलं अहो काय झालं. तेवढ्यात ही म्हणते कसं काय झाला उशीर. तेवढ्यात हा म्हणतो का असं कसं. ही लंकी म्हणते 200 रुपयाचे 2 किलो पेढे, ही म्हणते घुस, हा म्हणतो 5 रुपयाचे ऊस ऊस. आताच्या प्रतिव्रता म्हणून तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे प्रतिव्रता तीच देवावरती सत्ता. आणि जी खरी पतीची सेवा करते ना तिच्या अंगात वाटेल ते करायचं सामर्थ्य असतं, वाटेल ते करायचं सामर्थ्य असतं. दारा पुत्राबद्दल आसक्ती नाही. अहो असंच एकदा पुत्राबद्दल आसक्ती नाही. असंच एकदा आपलं गाडगे बाबाचं कीर्तन रंगात आलं होतं. रंगात आलं होतं म्हणजे कसं हो, गाडगे बाबा असं दर गावामध्ये जायचे, स्वच्छता करायचे. एका हातामध्ये मडकं तर एका हातामध्ये झाडू असायचा व समजा गाव स्वच्छ करून गावच्या एशीच्या चौकात यायचे आणि काय करायचे रात्रच्याला नामाचा गजर करायचे, नामाचा घोष करायचे आणि सर्व गावाला असं जुळून हे करायचे. तसंच एक दिवस गाडगे बाबाचं कीर्तन रंगात आलं होतं व एक गृहस्थ व्यक्ती आला व म्हणाला महाराज एवढीच चौकशी घ्या. अहो काय झालंय. तेवढ्यात गाडगेबा म्हणतात अरे काय झालं. अहो तुमचा एकुलता एक मुलगा
मरण पावलाय तेवढ्यात गाडगेबा म्हणतात, अरे ज्याचा जन्म आहे ना त्याचा मृत्यू निश्चित आहे. पुत्राबद्दल ही आसक्ती नाही, सौजन्याबद्दल ही आसक्ती नाही, घराबद्दल ही आसक्ती नाही, घराबद्दल ही आसक्ती नाही, घराबद्दल ही आसक्ती नाही, घराबद्दल ही आसक्ती नाही. विठाला घराबद्दल ही आसक्ती नाही. जाळून या संसार बेसोलो अंगणी, घराबद्दलही आसक्ती नाही, द्रव्याबद्दलही आसक्ती नाही. अहो महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज नजराना पाठीतात तुकोबा राहिला तरी स्वीकारला नाही. काय म्हणतात, काय दिला ठेवा आम्ही विठ्ठलाची व्हावा, आशा उपजली आनवास नीच वामन आले तयाशी, आशा नदीन केले देवाशी, कथा काय विश्वराशी. हनुमंतरायामध्ये या पाशापैकी एकही पाश नव्हता, अहम नव्हता, द्वारा नव्हता, पुत्र नव्हता, सौजन्य नव्हता, द्रव्य नव्हता व द्रव्यही नव्हता. मग या पाशाची निवर्ता कशामुळे झाली हेच उत्तर रामायणामध्ये आहे. या 7 पाशाची निवर्ती नाम रामे करी मारुती, कारण की भक्ताच्या नामातच हे होतं. हेच अभंगाच्या दुसऱ्या चरणात. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता. अहो जन का आवड नाही, जनाचा स्वभावच आहे. जन नाव ठेवणारच, म्हणजे जन म्हणजे जग नाव ठेवणारच. अहो चांगल्याला पण नाव ठेवतो आणि वांगल्याला पण ठेवतो. कसं, अहो जग एकाचा चिवडा खातं, दुसऱ्याचा चहा पितं, तिसऱ्याचा गाडीवर बसतं, चौथ्याचा प्रचार करतं आणि 5व्याला निवडून आणतं. त्या जगाचा स्वभाव असाच आहे. समोरच्याला घोड्यावरही बसू देत नाही आणि पायही चालू देत नाही. अहो धन का आवडू नये, धनाच्या मागं तर भगवंताचे 15 अनर्थ सांगितले. द्रव्याच्या मागे कळी काळाचा लाग, म्हणून या संग खोटा त्याचा. अहो धन एवढं वाईट आहे की धनासाठी लोक जीव द्यायला पण तयार आहेत. आता त्याच्याबद्दल एक दृष्टांत सांगतो, थोडंसं भजन करा. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. हो, देवणी धन एवढं वाईट आहे की धनासाठी लोक जीव द्यायला तयार आहेत. तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण. तर काय झालं, एकदा एका गावचा असा पाटील होता. उस पाटील श्रीमंत होता,
चांगल्या घराण्याचा होता, पण पाटलाने कधीच रुपया कधी दिलेला नाही. कशाला? धार्मिक कार्याला तर नाही, गावातल्या सप्त्याला नाही, गणेश मंडळाला नाही, साध्या पंक्तीला सुद्धा कधी दिलेला नाही. तसंच एकदा गावातली वारकरी काय म्हणतो, गावातली वारकरी जातात पाटलाकर आणि पाटलाला म्हणतात, अहो पाटील चला की वारीला. पाटील म्हणतो, आपल्याला न ग बाबा. अहो चला हो पाटील. असेच विनंती करतात पाटलाला. पाटील चला म्हटल्याबरोबर पाटील म्हणतो, कसा बसा हो होतो. पाटील चला म्हणतो. तसंच हे पंढरपूरला जातात. मग आता पंढरपूरला गेल्यावर आपण दुसऱ्या दिवशी कुठे जाता हो? आंघोळीला कुठे जाता? चंद्रभागेला जाता. तसाच हा पाटील चंद्रभागेला गेला आणि चंद्रभागेला गेल्याबरोबर आंघोळ ते करून वरी आला आणि पायऱ्याजवळ कोण असतात उभं राहिलेलं? वरी आपण जातानी कोण असतंय? असा मोराची टोप असतो त्याला उभा, हातामध्ये चिपळ्या असतात. आता मी कसा आता भी बांधलं उपरनं, तसं उपरनं बांधलेला असतो आणि असा करतो. कोण असतं ते? ऐ वासुदेव आला रे वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला. वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला, हरिनाम बोला, हरिनाम बोला. तसा तिथं वासुदेव उभा असतो. मग पाटील आता वरी जातो आणि वरी गेल्याबरोबर पाटलासमोर वासुदेव होतो आणि वासुदेव काय म्हणतो, ओ पाटलाच्या नावानं वासुदेवाला दान पावलं, पाटलाच्या नावानं वासुदेवाला दान पावलं. असा म्हणतो की तेवढ्यात पाटील म्हणतो, अहो वासुदेव मी तुम्हाला रुपया दिला असता बरं का, पण मी इकडं माझं पाकिट काहीच आणलं नाही. माझं पाकिट ना माझ्या खोलीवरच राहिले. तुम्ही जर माझ्या खोलीवर आला तर रुपया देतो. अहो ते काय वासुदेव होता का खरा? भगवान परमात्मा होता. कारण की पाटलाची परीक्षा घेण्यासाठी भगवान तिथं प्रगट झाला होता. अहो कसला म्हणता, मोराचा पिसाचा तुरा घातलेला, असा गंध लावलेला आणि काय म्हणता अहो ते देवाचा अवतार होता वासुदेव. म्हणजे काय हे होता का? बरं म्हटल्याबरोबर मग पाटील गेला. मग असाच पाटील पंढरपूरमध्ये प्रदक्षिणाला आला. आल्याबरोबर हे पाटलाला म्हणजे वासुदेवाला पाटील दिसल्याबरोबर वासुदेव पाटलाजवळ गेला आणि काय म्हणतो, ए पाटलाच्या नावानं वासुदेवाला दान पावलं, पाटलाच्या नावानं वासुदेवाला दान पावलं. तवा जातो त्याच्यापाशी. पाटील म्हणतो, हे बघ वासुदेवा, मी तुला रुपया दिला असता, पण आता मी माझ्या नातवाला खायला घेतले, लेकीला घेतलंय आणि माझ्यापाशी फक्त माझ्या गावाकडे टिकटा पुढचे पैसे राहिले. तू जर माझ्या गावाला आला रुपयाचे मी तुला 2 रुपये देतो. मग वासुदेव म्हणतो बर. मग असाच 1-1.5 महिन्यानी पाटील असा चांगला, आता आपल्या तिथं कशी एसटी येते तसा मग ती चौकामध्ये बसलेला असतो पाटील. मग आता चौकामध्ये पाटील बसलेला असतो. मग एसटी येते नेमकी आणि त्या एसटीतून उतरताना कुणाला बघतो तो? वासुदेवालाच बघतो. आणि वासुदेव बघितल्या असा धूम टाकतो की घरी पळत जातो. घरी पळत गेल्याबरोबर पाटलीने पैसे जातो म्हणतो, होय ग आपण कधी कुणाला रुपया दिलेला आहे? तेवढ्यात पाटली म्हणतो, नाही. आपण कधी कुणाला काय दिलेलं आहे? नाही. तसंच मी एकदा पंढरपूरला गेलतो आणि मला तिथं वासुदेव गावलाय आणि ते वासुदेव पंढरपुरापासून माझी घरापर्यंत फजिती करायलाय, नुसता रुपया मागायलाय. आता तुला एकच काम आहे, आपलं मरायचं सोंग करायचं. कशात सोंग करायचं? मरायचं. अहो पाटलीन बाई अशी मांडी घालून बसती आणि त्याच्या मांडीवर मुडकं छुटं कोण? पाटील. आणि काय पाटलीन बाई अशी कुंकू पुसती, बांगड्या मोडती आणि मोडल्याबरोबर रडायला लागती. आणि तेवढ्यात हा वासुदेव चौकात येतो. उतरल्याबरोबर तिथल्या एका माणसाला म्हणतो, अहो पाटलाचं घर कुठं आहे? तेवढ्यात हा म्हणतो, समोरचंच घर आहे, दुसऱ्या बोरी जर गेला तिथंच घर. मग लगेच वासुदेव जातो आणि वासुदेव गेल्याबरोबर लगेच तिथं जातो आणि म्हणतो, पाटलीन बाई, अहो पाटील आहेत का? तेवढ्यात ती वासुदेव तेवढ्यात मधून आवाज येतो, अहो वासुदेव पाटील आताच होते आता एवढ्यात गेल्याबरोबर म्हणल्याबरोबर वासुदेव म्हणतो, अरे आता आपण एवढ्या लांबून आलो, आपली फजिती झाली, उगच आलो या पाटलाच्या रुपयासाठी. मग या पाटलाला काय वाटतं, पाटलाला वाटतं
आता हे वासुदेव जातो काय की वाटलं त्याच्या मनामध्ये. तेवढ्यात वासुदेव म्हणतो, आता आलोयच ना पाटलीनबाई, मी आलोयच ना. तर पाटलाची मातीच करून जातो. आलोयच सर, आता पाटलाची मातीच करून जातो म्हटल्याबरोबर मग काय, असं कडक पाणी तापितात पाटलाला, गरम पाण्याने अशी पाटलाला आऊन घालतात, तरी पाटील असा हालत सुद्धा नाही. का? कारण की त्यानं कधीच कोणा रुपया दिलेला नव्हता ना, असा होता तो पाटील, हालत सुद्धा नाही. तसंच मग पाटलाला मग त्याच्यावर झोपितात, बांधतात. पाटलाला कुठं नेतात? अहो शमशम भूमीत नेतात. शमशम भूमीत नेल्याबरोबर मग तिथं अग्नीचा चटका देतो व पाटलाला अशा अग्नीची अशी आग होती, अशी तडाखे हे होतात. तेवढ्यात मग भगवंत रूपी वासुदेवाला दया येते आणि भगवंत रूपी वासुदेव काय म्हणतो, पाटील रुपया सुटला. लगेच पाटील म्हणतो, हा बघ पट्ट्या उठला, विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला म्हणून धन नावडे तुका म्हणे धनासाठी देती प्राण. जन नावडे धन नावडे. अहो माता आणि पिता ना कावडे. अहो माता आणि पिता कावडू नाही. तर असंच एकदा प्रल्हादाला कोण आवडत नव्हतं हो, आपला वडील आवडत नव्हता. तसंच एकदा प्रल्हादाला एकदा राज्य संस्थेमध्ये शिकण्या टाकला होता व प्रल्हाद तिथे शिकला नाही. उलट आपल्या बालमित्राला भोवताली बसवायचा आणि विचारायचा, अरे काय शिकता, अरे काय तुमच्या बापाचा फायदा आहे, अरे असं शिकू नका, असं हे कर नका म्हणायचा. आणि तेवढ्यात हिरण्यकशिपूला कळलं आणि म्हणाले, अरे काय शिकलाय प्रल्हाद. तेवढ्यात प्रल्हाद म्हणतो, एक म्हणे नारायण या वाचून काही नेणे. हिरण्यकशिपू लाल डोळे करतो आणि म्हणतो, कुठे तुझा नारायण. लगेच प्रल्हादाने असं खांबाकडे बोट करतो आणि म्हणतो, खांबावरी लात मारिली दुर्जन. खांबावरी लात मारिली दुर्जनी. मारिली दुर्जनी. खांबावरी लात मारिली दुर्जनी. खांबावरी लात मारिली दुर्जनी. खांबावरी लात मारिली दुर्जनी. नारायणी प्रगटले खंड नारायणी प्रगटले. खांबावरी लात मारिली दुर्जनी. खांबावरी लात मारिली दुर्जनी. खांबावली लात मारिली दुर्जनी. खांबी नारायण प्रगटले. अहो खांबामधून नारायण प्रगटले आणि प्रगटल्याबरोबर प्रल्हाद काय करू लागला. अहो प्रल्हाद भजन करू लागला. कयाचं भजन करू लागला. श्रीमत नारायण हे नारायण श्रीमल नारायण श्रीमल नारायण 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 श्रीमल नारायण नारायण हे नारायण
भजन करू लागला. अहो प्रल्हादानी आपला पितेचा वध डोळ्याने पाहिला तरी वाईट वाटलं नाही. का? कारण की परमात्म्यात आणि आपल्यात अंतर पाडण्याला प्रल्हादाला बाप आवडला. हेच अभंगाच्या तिसऱ्या चरण. निर्वाणी गोविंद आशे मागे पुढे, निर्वाणी गोविंद आशे मागे पुढे, निर्वाणी गोविंद आशे मागे पुढे, निर्वाणी गोविंद आशे मागे पुढे. काहीच साकडे पडून दे, काहीच साकडे पडून दे, विषय निर्वाणी गोविंदा आसे मागे पुढे, काहीच साकोडे पडो निधी. ओ निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. हो जरा महाभारतातलं प्रकरण आठवा. ज्या वेळेला दुःशासननं सांगितले, जाओ दुःशासन बाल खिचकर लाव द्रौपदी को. अहो दुःशासन उठला, द्रौपदीपर्यंत गेला आणि द्रौपदी विनंती करू लागली, मी तुमच्या भावाची पत्नी आहे, मला हात सुद्धा लावू नका, हे कर नका म्हणू लागली. अहो तो दुःशासन होता, म्हणाला तो आमच्या भावाची पत्नी का कोण पण असू दे. तसा दुःशासननं द्रौपदीला फरफट सभेत ओढीत आणलं. ओढीत आणल्याबरोबर पहिल्यांदा द्रौपदीनं द्रोणाचार्याकडे बघितलं, त्यालाही वाईट वाटलं. कृपाचार्याकडे बघितलं, त्यालाही वाईट वाटलं. अहो काय म्हणता, समजा आपल्या जे 5 पती आहेत का त्यांच्याकडे पण बघितलं, तर कोणीही सुद्धा तिला वाचवण्यासाठी आलं नाही. अहो कोणी सुद्धा वाचवण्यासाठी आलं नाही. मग शेवटी द्रौपदीने कुणाचा दावा केला? जळे माझी काया ओठे गुंतलासी द्वारकेच्या राया, ओठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ कास गया लाविला, वेळ कास गया लाविला, ओठे गुंतला गुंतला अशी द्वारकेच्या राया, वेर का लावली सगळ्या. हो लावली. आल्याबरोबर कृष्ण आल्या